नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी। यामधील आपण घटक 3 समसंबंध हा घटक बघणार आहोत। बघा, समसंबंध म्हणजे काय? तर बघा, सम म्हणजे सारखा संबंध। तर या घटकामध्ये 3 पदे व एक प्रश्नचिन्ह दिले जाते। पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्याचा चौथ्याशी असणारा पद आपल्याला निवडायचं असतं। मग बघा, या समसंबंध उपघटकामध्ये 4 प्रकारावर प्रश्न विचारले जातात। पहिला प्रकार शब्दसंग्रह, दुसरा आकृत्यांवर, तिसरी संख्या आणि चौथा प्रश्न प्रकार हा इंग्रजी अक्षरमालेवर विचारला जातो। मग यामध्ये आपल्याला काय थोडं आपलं वाचन माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयातील काही महत्त्वाचे जे स्कॉलरशिप परीक्षेला विचारले जातात ते महत्त्वाचे मुद्दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा। आता बघा, इथे आपल्याला असं दिले सी जीवनसत्व। मग सी जीवनसत्व हे आपल्याला कोणत्या घटकांमधून मिळतात? तर आवळा, किवी, संत्री। दुसरं बघा, डी जीवनसत्व आपल्याला सूर्यप्रकाश, दूध, मासे आणि अंडी या घटकांपासून मिळतात। क्ष किरण शोध। आता क्ष किरणाचा शोध कोणी लावला? तर रॉन्टजेन यांनी लावला आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटन यांनी लावलेला आहे। पुढचा प्रकार बघा, हाडाचे प्रकार। मग बघा, हाडाच्या प्रकारामध्ये चपटी हाडे, लहान हाडे, अनियमित व लांब असे हाडाचे प्रकार आहेत। मेंदूचे संरक्षण करणारा अवयव आहे कवटी आणि बरगड्यांमध्ये काय असतं? हृदय असतं। मग बघा, म्हणजे मेंदूचं संरक्षण कवटीमुळे होते आणि बरगड्यांमुळे हृदय हे होते, किंवा असंही होऊ शकतं कवटीमध्ये मेंदू असतो आणि बरगड्यांच्या आतमध्ये काय असतं? हृदय असतं। पुढचा बघा प्रश्न, बिजागरीचा सांधा 180 अंश फिरतो आणि उखळीचा सांधा 360 अंश फिरतो। पारंपरिक ऊर्जा स्रोत लाकूड, गोवऱ्या, कोळसा। अपारंपरिक ऊर्जा स्रोत म्हणजे कधीही न संपणारे। पारंपरिक म्हणजे जे संपू शकतात आणि अपारंपरिक म्हणजे काय? कधीही न संपणारे ऊर्जा स्रोत। सौर म्हणजे सूर्यापासून मिळणारी आपल्याला ऊर्जा, सूर्यापासून। पवन आणि जल ऊर्जा हे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत। कोबाल्ट चुंबकीय, काच अचुंबकीय। म्हणजे बघा, कोबाल्ट हे चुंबकीय आहे आणि कागद आणि काच हे काय आहेत? अचुंबकीय आहेत। म्हणजे कोबाल्ट हे लोखंडाकडे आकर्षित केलं जातं, कागद आणि काच हे लोखंडाकडे आकर्षित केलं जात नाही। पृथ्वी उपग्रह 1 आणि गुरु उपग्रह 64। ध्रुवीय, अस्वल, चंदेरी, कोल्हा। पुढे बघा, द्विदल वनस्पती, सोटमूळ म्हणजे द्विदल वनस्पती असतात त्यांच्या मुळांना पण म्हणजे त्यांना सोटमूळ असतं आणि एकदल वनस्पती असतात त्यांची मुळं कशी असतात? तंतुमय मुळं असतात। वस्तुमान हे अदिश राशीचं उदाहरण आहे आणि वजन हे सदिश राशीचं उदाहरण आहे। पित्तरस यकृत, स्वादुपिंड स्वादुरस, चांदी Ag आणि सोने Au। कार्बनसाठी C आणि क्लोरीनसाठी Cl। लोह खनिज मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, लिमोनाइट आणि रिडेराइट। आता बघा, मॅग्नीज कार्बोनेट, सिलिकेट, ऑक्साईड। मिथेनचं सूत्र CH4 आणि इथेनचं सूत्र C2H6, प्रोपेन C3H8, ब्युटेनचं सूत्र आहे C4H10। अडुसा
खोकल्यासाठी वापरतात. बेल अतिसार याच्यासाठी वापरलं जातं. कडुलिंब ताप सर्दी आल्यावर कडुलिंबाची पानांचा वापर करतात. सिंकोना मलेरिया. सदाफुली अर्काचा कॅन्सर. दालचिनी मळमळ. पुढचं बघा, सोडियम कापड कागद आणि पोटॅशियम साबण काच. सूर्यबिंब चंद्रामुळे झाकले तर कोणतं ग्रहण असतं? सूर्यबिंब चंद्रामुळे झाकले तर खंडग्रास सूर्यग्रहण असतं. पृथ्वीच्या सावलीत चंद्र आला तर खग्रास चंद्रग्रहण. आता बघा, परपोषी कवके आणि स्वयंपोषी वनस्पती युग्लिना. आता बघा, थुंकीतून रक्त पडणे हे क्षयरोगाचं लक्षण आहे आणि गर्द पिवळी लघवी हे कावीळीचं लक्षण आहे. ॲनाफिलिस डास हिवताप आणि क्लुरेक्स डास हत्ती रोग. पुढचं बघा, स्वाईन फ्लू H1N1, ब्लड फ्लू H5N1. अमोनियम क्लोराईडचं सूत्र आहे NH4Cl. मॅग्नीज डायऑक्साईडचं सूत्र आहे MnO2. बघा, या पद्धतीने आपण विज्ञान या विषयातील जे स्कॉलरशिप परीक्षेसाठी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे त्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे. हे सर्वांनी पाठ करायचं आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.